काहून येतात मी काय म्हणत होती तुम्हाला आपल्या घरी आलूचे चिप्स वगैरे केले नाही आणि पापडे काही केले नाही तर म्हटलं आपण करू ना हो ताई. लय दिवसाचे आहे नाही ना आणि काही काही खायचे आता मन करते उन्हाळा आहे तर पुन्हा बिचारे माय मन आहे पण बिचारे आता आलू किती महाग आहे हो. आणि तसे तसे जर आपण कुकडे घ्यायला गेलो तर 30 रुपये किलो म्हणून राहिले ना. जसं बाई वयवाटाचं लागते तसं 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 म्हटलं भाव वाढून जाते. 30 रुपये किलो म्हणजे लय झाले ना. आणि तसं 61 मध्ये घेतलं तर 25 रुपये किलो भेटते. आता आपण 61 मधूनच घेऊन घेऊ कसं आहे मग बरोबर पडते भाव 25 रुपये किलो घेऊन घेऊ. आणि मग अधिक अधिक महाग होईल ना आता समोर आलू हो ना. दिवसेंदिवस अधिक महाग होते. साबुदाणा महाग झाला ना जसं सगळंच काही महाग होते. वळवट लागलं का आता रवाई महाग झाला म्हणते अधिक साबुदाणा महाग झाला म्हणते. जे जे आपण म्हणजे करतो ना ते महागच होऊन राहिलं. काहून काय माहित असं असते तर होईन नाही तर काय मागणी वाढली का बस वाढणं भाव असंच असते. ते भल्ले आवडते आलूची पापड माय मागं लयच लागली ते आई आलूचे पापड कर आई आलूचे पापड कर मला आवडते. आपण जर घरी नसलं ना ते म्हटलं तेल टाकते कढईत टाकते तडती म्हटलं एवढी भारी आहे म्हटलं ते. आता संपले त्यापासून तिच्या तोंडाला बसलं. तिचा गॅसवर हात कसा पुरते ते तो लहान सुकलीच आहे आणि तिचा कसा गॅसवर हात पुरते खुर्ची आणते खुर्ची घेते आणि त्याच्यावर मग आता याच्यावर हात पुरते अशी करते ते काय खूपच आहे तिचं खूपच इच्छा काय तुला काय माहित आहे तिचं खूपच इच्छा काय. मी काय म्हणतो तुम्ही एवढी जाडी साडी घालता व गरमी नाही लागत का उन्हाळ्याची. घोंगडच वाटते ते साडी जराशी पतलीवाली घालत जाणार साडी. किती जाडी आहे ती साडी तुम्हाला गरमी नाही लागत काय. हो होते मला गरमी पण आता म्हटलं काढली आहे आता टाकून देऊ काय म्हटलं म्हणून नाही ठेवून द्या मग अधिक उन्हाळा झाला का काळा. पण एवढी गरमीची घालायला नाही पुरत बाई. गोष्टी मला आठवणच नाही राहिले. श्रीच्या बाबाला फोन करायचा राहिला चालली मी. मला श्रीच्या बाबाला पहिले फोन करायला लागते लय महत्वाचं काम आहे त्याच्यासोबत मला. बरं ताईन दादाचं किती चांगलं पटते. एवढे वर्ष लग्नाला झाले पण त्याचं चांगलं पटते पण जराशे त्याच्या याच्यात झाले पण गेले नाही ताई सोडून. एखादी बाई सोडून गेली असती पण ताईनं समजूतदारपणा घेतला म्हणा तसा बोलते पण स्वभावनं लय चांगले आहे त्या मलाही माहित आहे म्हणूनच मी त्याच्यात जास्त तोंड देत नाही. गरम आहे तोपर्यंत बोलते त्या मग शांत झाले का चांगल्याच आहे त्या. बाई आईला किती दिवस झाले फोन नाही केला कामात राहते तर फोन करत नाही मी आणि आईला तर वेळच नसते. आईला नुसतं कामच असते. आपली पोरगी काय करून राहिली काय नाही. मुलींच्या आई रोज फोन करते म्हटलं नीताच्या आईच्या आई किती फोन करते. माझी आई तर कशीच फोन नाही करत. हॅलो आई काय करून राहिली आई. उन्हाळ्याचा टाइम हो बाई आता काय करणार आहे मी. आता मी वैवटच काम करून राहिली. काय केलं आई वैवट काय झालं तुला. पहिने बिचारे हातावरचा पापडा सुरू होता आताच झाला मायवाला 2 पायल्याचा केला एका दिवशी हातावरचा भरभर होते तर केलं मी. तुला लगेच फोन आला तर उचलला मी फोन. तुला नुसतं काम राहते बाप्पा पाहिजे उन्हीत जास्त करशील आणि मग बिमार पडशील अति करजो नको. एवढं नाही करा लागत अंगाच्या बाहेर काम. उन्हीत करावंच लागते. आपण केलं नाही तर खायला कसं भेटन. आपल्याला कोण देते काय कोणा दिलं तर उली सद्दी आणि तेवढ्या ना आपलं भागते काय सांग बरं तू. मग आपल्या 2 वहिनी आहेत त्याच्यातले करू नाही लागत आपल्या 2 जणी आणि तू एकटीच खायला करतं. मी एकटीने करून राहिली तू लाईनी भाऊज आहे ना ते करू लागून राहिली. कसं आहे ते करते आणि मोठी तर माहितच आहे तुले. लग्न नाही झालं त्यापासून तिनं कधीच काही करून पाहिलं नाही केलं नाही मला येतच नाही म्हणते येतच नाही आणि घेतलंय ना तू ढेकळा लाटन काही करण अशीच करते बिचारे आणि तिला कर कोणत्या तोंडानं म्हणा आणि मनाही नाही वाटत काय कसं करून ठेवलं म्हणजे माझ्या जीवार येते अशी म्हणत करू देत जाय तिले जवळ जेवढं येते तेवढं करू द्यायचं. असं केलं ना मग ते तशीच करण ना काहीच करण नाही ना करू द्यायचं करता येईन तिले आणि शिकवायचं उलीस तू शिकवत नाही तिच्यावर कल्लास पाडतं मग कशी शिकन ते तिने प्रेमाने शिकव ना. आता किती वर्ष शिकवणार आहे तिले लग्नाला 7 वर्ष होऊन राहिले पण येऊन येतच नाही म्हणजे काय अधिक किती शिकवणार आहे तू सांग बरं. शिकवणार आहे वाल्याली थकवा येते ना शिकवायचा. जे बाई शिकूनच नाही राहिली तिला शिकून मी किती शिकवणार आहे सांग बरं. तू अशी बोलतो बाई कोमल काही पण मनस्थितीच नाही ना शिकायची तर काय शिकन ते बोलण्यात पास ती वहिनी बस तेवढंच झालं तिले तेवढं येते तिले कोणता शब्द कुठं काय बोलला ते बरोबर बोलते ती वहिनी. जाऊ दे आई काय बोलतं जाऊ दे नाही येत असून तिले नाही येते एखाद्याले हे कशीच करत नाही. ती लाईनी वहिनी म्हटलं आली लहान आहे तिच्यापेक्षा पण ते मला सारं करू लागते म्हटलं आणि ते काय म्हणणार नाही मला एकटीलेच करायला लावता तिले बा काहीच नाही करत तर तुम्ही तिला काहीच नाही म्हणत असं वाटत असते ना कोणाले वाटत नसते का सांग बरं तू. हो आई वाटते जाऊ दे काही नाही होत. त्या घरचं झालं काय पूर्ण
लग्नच झालं असून त्याचं तर मी काही जास्त काही करत नाही, फक्त ज्वारीचे पापड घरी करणार आहे आणि खारोड्या करणार आहे घरी. आता आम्ही आलूचे पापड करून घेतो, मग सर्व विकतचं सांगतो. कुठं करायला बसतो आम्ही दोघी. आणि ते लहान लेकर आहे ते आठवते, आणि आईचे काही होत नाही, माझे काही होत नाही. का आई, तुला आयुष्यभर कामच राहीन काय? कधीच येत नाही माझ्या घरी. जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून तू कधीच नाही आली. कधी येशील माझ्या घरी? बाबाही नाही आले. तुम्ही एकही जण नाही आला म्हटलं. पोरगी दिल्ली तर दिल्लीत तुम्ही. तुम्हाला कधी यावं नाही वाटत काय? कोणी विचारते तू यायलती नाही काय, तू यायलती नाही काय? त्या ताईची आई नीता त्याचे बाबा किती वेळा येते. ते त्याच्या पोरीच्या भेटीला किती वेळा येते म्हटलं. तुम्ही तर कशाच नाही, कसे जेवून नाही पाहत जशी दिल्ली तेव्हापासून मला. दिल्ली तर दिल्लीच. मी सुखी आहे म्हणून का मग तुम्ही कधीच नाही येऊन पहा माझ्या घरी? कशी बोलतो बाई? त्या सासून आम्हाला येईन मानीला आणलंच नाही. आम्ही कसं येणार आहे स्वतःच्या पायानं? त्या सासून आणलं असतं तर आम्हाला मग वटमुकळी झाली असती, मग आम्ही आलो असतो. त्या सासून आणलं नाही तसं जाऊ का हो? तर तेच ते म्हणशील काय, त्या सासून आणलं नाही आणलं तर नाही आणलं. मग ते आता आयुष्यभरच नाही आणलं माझी सासू, तर मग तू माझ्या घरी आयुष्यभरच नाही येशील काय? आता एखाद्याला ये ना, काय होते? बसली त्या इनमानीचं घेऊन काही नाही होत. आजकाल नाही नेलं तर बाय काय येत नाही काय? येते ना, सगळेच जण येते, याच लागत असते. आता तेच घेऊन बसशील काय? नाही वाटत ना माझ्या घरी यावं म्हणून. पोरीच्या घरी तुलेच नाही वाटत या म्हणूनच नाही येत तू माझ्या घरी. जाऊ दे, नको येऊ तू. काय बाई अशी बोलतं तू, अशी बोलतं. आता तुला रागही आला, नको येऊ करू राहिली. मला काय यावं नाही वाटत का बाई? पण चांगलं नाही वाटत ना. सोडून दे, मानगी ना, ये जो माझ्या घरी. तू तर मला कधीच फोन नाही करत. मी फोन केला तेव्हा उचलता बस. आणि एकदा तरी तुला माझी आठवण येते का? कधी आठवण नाही येत असं करतो, अशी वागतो तू. एकदा फोन नाही करत म्हटलं तू मला, मी करतो तेव्हाच फक्त तू उचलता बस, एवढीच बोलतं. हो पोरी माघारी लेकर राहते. मग त्या गडबडीत ते मला आठवण राहत नाही. म्हणून मी काही करत नाही. हो, लेकरं राहिले तरी आठवण येत असते म्हटलं पोरीची. तू अशी आहे. तुला माही कशीच आठवण नाही येत. मलाच येते फक्त तुझी आठवण. तुले एका बाई किती फोन करते म्हटलं पोरीच्या माया. तू पाय ना. कोमल, मी जरासा ऑफिसला जातो तर मला नाश्त्याचं देऊन दे ना. थांबा, देतो नाश्त्याले. मी पहिले आईसोबत बोलून राहिली, थांबा. मग बोलतो माझ्यासोबत. थोड्या वेळाने फोन करतो. पहिले जवाईला नाश्त्याला दे. फोनवर काही बोलत बसू नको. जवाई ऑफिसला चालले म्हणते, मग बोलतो लागन तर माझ्यासोबत. नाही तू मग मी देतो ना, मी देईले थांबते ना. ते थांबतो तुमचं काही नाही. पहिले जवायला दे. जवायचं पूर्ण कर पहिले. मग बोलता येते. अशी कशी आहे हो तू? ठेवतो. कोमल, आईची आठवण आली केलंय? नाही तर काय, कशीच आई फोन नाही करत. मी म्हणतो आईले ये करतो, तर आई म्हणते मी नाही येत म्हणते. त्या घरी इनमानीला आणलं नाही म्हणते. मी कशी येणार आहे म्हणते. त्याच्याशिवाय येत नसते म्हणते, अशी म्हणते आई. आले काय हाय तुमच्या घरचे न केलं नाही, मला टोमणे खा लागून राहिले. जो म्हणते माई काकू म्हणते, माई आई म्हणते, सगळेच जण म्हणते ना. आणि सारे गावातले लोकही म्हणते नेलंच नाही का तुम्हाला, नेलंच नाही का तुम्हाला? मला चांगलं वाटते काय? आपल्या घरी सारा असून आईनं आणलं नाही म्हटलं. असं असते काय? वर्ष झालं पण कोणाला आणलं नाही आपल्या घरी. ते येत नाही म्हटलं. अशा म्हणते आम्हाला, इनमानीले आणलं नाही. वाटत नाही का माई आली पाहिजे म्हणून? हो, तुला वाटत असं म्हणा. बरोबर आहे, त्याचंही म्हणणं बरोबर आहे. आपण आणलं नाही, आपलंच चुकलो. आता मी आईली म्हणून एखाद्या म्हणून पाहिजे, आताच म्हणून पाहिजे आणू आपण ते.